नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 पद आहे मित्रांनो. पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 10 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, देशातील पहिले हातीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन झालेले आहे? देशातील पहिले हातीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन झालेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये देशातील पहिले हातीसाठीचे रुग्णालय स्थापन झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, सूत पिटकाची स्थापना डॅश यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. सूत पिटकाची स्थापना डॅश यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आनंद यांनी सूत पिटकाची स्थापना म्हणजे आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, चिदगाव गटाचे नेतृत्व कोणी केले आहे? बघा, चिदगाव गटाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यसेन यांनी चिदगाव गटाचे नेतृत्व केलेले आहे. कोणी केले मित्रांनो? सूर्यसेन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पहिला सहकारी साखर कारखाना डॅश येथे आहे. बघा, पहिला सहकारी साखर कारखाना डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रवरानगर या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? बघा, 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मगध. मगध काय मित्रांनो? सर्वात शक्तिशाली हे महाजनपद होते. कोण होते मित्रांनो? मगध. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? खालपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आगम. काय मित्रांनो? आगम हा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पूर्व घाटातील खालपैकी सर्वोच्च शिखर कोणते आहे? बघा, पूर्व घाटातील खालपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महेंद्रगिरी. काय मित्रांनो? महेंद्रगिरी हे काय पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट म्हणजे जाळी ती किती मीटर उंच असते? बघा, पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेटची जाळी ही किती मीटर उंच असते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2.43 सेंटीमीटर असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळणारे प्राणी आहेत? बघा, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळणारे प्राणी आहेत? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काटेरी वने आणि झुडपे या ठिकाणी ते घूस, उंदीर, उंट हे आढळत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील पहिली जनगणना डॅश साली झालेली आहे. भारतातील पहिली जनगणना डॅश साली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1871 ते 72 या दरम्यान भारतातील पहिली जनगणना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पहिली गोलमेज परिषद कुठे झालेली आहे? बघा, पहिली गोलमेज परिषद ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लंडन या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालीलपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे? बघा, तापी नदीचे उगमस्थान कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सातपुडा पर्वतरांगा या ठिकाणी तापी नदीचे उगमस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पंजाब हिमालय डॅशच्या दरम्यान आहे. बघा, पंजाब हिमालय डॅशच्या दरम्यान आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंधू आणि सतलज नदी यांच्या दरम्यान म्हणजे पंजाब हिमालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात डॅशमध्ये करण्यात आलेली आहे बघा. भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात डॅशमध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1961 साली भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू कोण आहे बघा. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेट खेळाडू महिला कोण आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मिताली राज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गांडूळ हा खालीलपैकी कोणत्या प्राणी प्रसृष्टीची संबंधित बघा. गांडूळ हा खालीलपैकी कोणता प्राणी आहे तो प्रसृष्टीची संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲनिलिंडा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो बघा. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गलगंड. हा काय मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते बघा. सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या वर्षी काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले होते बघा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1931 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालील शब्दाचा विरुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे. घनदाट. खालील शब्दाचा विरुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे. घनदाटचा आपला विरुद्ध शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विरळ. काय मित्रांनो घनदाटचा विरुद्ध शब्द म्हणजे विरळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालील शब्दापैकी कोणता शब्द 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सवासाठी वापरतात बघा. खालीलपैकी कोणता शब्द आहे जो 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरला जाणारा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमृत महोत्सव हा साजरा केला जात असतो मित्रांनो. 75 वर्ष झाल्याबद्दल अमृत महोत्सव हे साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, उलर दाल सर्व असणारे राज्य कोणते बघा. उलर दाल हे सर्व असणारे आपलं राज्य सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जम्मू काश्मीर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, वंदे मातरम हे गीत कुणी लिहिले होते बघा. वंदे मातरम हे गीत कुणी लिहिले होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली डॅश येथे भरले होते. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली डॅश या ठिकाणी भरले होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरत या ठिकाणी भरले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, दबाव गट ही संज्ञा कोठे उदयास आली आहे बघा. दबाव गट ही संज्ञा कोठे उदयास आलेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका या देशामध्ये दबाव गट ही संज्ञा उदयास आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गाडगे महाराज खापरीतून पाणी पियायचे ह्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. गाडगे महाराज खापरीतून पाणी पियायचे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग काय मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते. निष्काम कर्म मठाचे आपल्याला उद्दिष्ट सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्त्रियांची सेवा करणे. हे काय मित्रांनो, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट होते. काय होते? स्त्रियांची सेवा करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? बघा, भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी. हिंदी काय मित्रांनो, भारताची राष्ट्रीय भाषा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कोणते जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे व दातासाठी कॅल्शियम वापरण्यासाठी मदत करतात? बघा, कोणते जीवनसत्व आहे ते आपल्या शरीराला हाडे व दातासाठी कॅल्शियम वापरण्यासाठी मदत करत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जीवनसत्व डी. काय मित्रांनो, जीवनसत्व डी. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.